हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे जे पाय ते निसाधची साधने तुटते भवाची वंदने. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे जे पाय तेने साधती साधने तुटते भवाची वंदने. संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐशे भेद देतो ग्वाही तेने साधती साधने तुटते भवाची वंदने. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तेने साधती साधने तुटते भवाची. उबार कुमारे जय जय उबार कुमारे उबार कुमारे उबार कुमारे उबार हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे जे पाय येणे साधती साधने येणे साधती साधने तुटते भवाची. म्हणून काय पाठभेद असते तेने म्हटलं येणे म्हटले काही ठिकाणी हे ना काय कुणाला शंका या म्हणून दोन्ही पाठ सांगितले. इथं असं म्हटलं मी महाराज कसं तसं म्हटले आत शंका येतात महाराज. आजची जी आपली सेवा आहे आपला रंगपंचमीपासून सुरुवात झाली नव्ह काय सप्त्याची रंगपंचमीची सुरुवात आहे नामसप्ताह आहे. आपला हा भागवत धर्म आहे तो आपल्या ह्या नियमानं बांधले गेलेला आहे मला. आणि मग सप्ताह हे एक प्रबोधनाचं भोजन आहे साधन आहे. कीर्तन व्हावं प्रवचन व्हावं रंगी भजन पुण्य सोंगी भजन कारण का आमचं स्वांग झालं आहे आता. त्याच्यामुळं कीर्तन प्रवचनाचं देव कळतो जीव कळतो माया कळते ब्रह्म कळतं ईश्वर कळतो आणि न कळल्यामुळं आपण बंधात पडलो तेही कळतं. असो आपला हा वारकरी संप्रदाय आहे तो वेदानं बांधलेला आहे महाराज. वेदानं मोदित आहे महाराज. म्हणजे वेदानं जो बोध केला आहे तोच बोध तुम्ही आम्ही करायचा महाराज. वेद हा महाराज अपौरुष आहे. वेदाचंच आबा काय कायचं हो आम्हाला काय थोडी बुद्धी आहे माणसं म्हणतात हो पण आम्हाला कसली जरी किती जरी बुद्धी असली तरी वेद हा अपौरुष आहे. म्हणून आपल्या त्याच्या आमच्या बुद्धीचे जे दोष आहेत आपण पौरुष्य बुद्धी आहे महाराज. किती जरी आम्ही शान असलो तर बायकोला विचारते होय कल काय ठेवलं ते कुठं आहे मग आता ते सर्वज्ञ आहे म्हणता. तुम्हाला कळत नाही ते कळवून देणं याचं नाव आहे वेद. जे कळत नाही ते काय सांगायची गरज आहे महाराज. तुम्हाला कळत नाही ते सांगायची काय गरज नाही कळते ते सांगायची गरज नाही. कळत नाही ते सांगणंच हे महाराज वेदाचं मनोगत आहे महाराज. त्याच्यासाठीच तो प्रवृत्त झाला आहे महाराज. आणि ते वेदानं सांगितलेलं वेद काय आमच्या संकट बोलत नाही त्याच्या संकटच बोलणार नाही तर आम्हाला काय सांगणार महाराज. वेद नेते नेते म्हणून महाराज ओढली म्हटले महाराज. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. आणि मग त्या वेदाचं मनोगत वेदाचा भाव देवाचं स्वरूप जीव म्हणजे काय आहे हे सगळं अभ्यास करून वेदाचा हरिपाठाचा हरिपाठ पाठांतर होतं आणि कसं कसं होतं आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीशी घाती मिळते. कसं घातलं त्याच्यात मंथोनी नवनीचा 83 घे वाया व्यर्थ करता सांग. म्हणजे 4 वेदाचं मनोगत काय त्या वेदावर शास्त्रकार जे आहेत त्यांचं मनोगत काय त्याच्यातनं 18 पुराणं निघली. पुराणं काय सांगतात तर त्याचं मंथन कर. काय कर
आणि मग नवनीत काढ. दह्यात लोणी आहे का नाही? नाही मंथन केलं तर तसं जे काय आपण महाराज संतांचं वाङ्मय असेल महाराज त्याचं चिंतन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि संतांनी नुसतं चिंतन करून थांबले नाही, अनुभवाला पोचले. नाही तर का आमच्यासारखे बोलके शंख काय थोडे आहेत. पण आमच्या गुरुजींच्या भाषेत सांगू, गुरुजी म्हणजे कोण? आत्याळकर गुरुजी, बोलाईकर. बोलाची या कडी, बोलाचाची भात. जीवन या कोण तृप्त झाला, घ्या आमटी भात. बघा आणि काय पाहिजे. असल्या बोलानं महाराज तृप्ती व्हायचं नाही. तसं ऐकायचं आणि तोंडातनं सांगायचं महाराज. सोपं आहे, पण अनुभवाला घासायला लागते महाराज. घासपेटी करायला लागते महाराज. आता खुरपं ठेवलेलं महिन्याभरात कसं होतंय का? गंजतंय ना. मग आता ही कवाचा अंतकरण आहे, काय काय घाण यात आहे महाराज. आपण तिकडं बघत नाही, पेराव्याकडे बघतोय. महाराजा फेटा कसा आहे? आता आमच्याकडे फोनच आहे. फेटा बांधाय, ते सगळं सळलं कराय, गंध लावायचा कोरून, अंगावर काहीतरी मारून घ्यायचं, पावडर लावायची. हे काय संतांची लक्षणं काय महाराज? असवायचा कोटे काय हो संतांचं ते वैभव आहे महाराज. असवायचा कोटे आठवायची नाही. आणि आज विशेष पर्व काळ आहे एकनाथ षष्ठी महाराज. शांती ब्रह्म त्यांना म्हटलंय. आमचा शांती भ्रम आहे. ते शांती ब्रह्म होतं, आमचा शांती धरलेला भ्रम आहे. जोपर्यंत कोण बोलत नाही तोपर्यंत महाराज पायाची काय म्हणतात त्याला, हे संतांचं सोंग काढून चालत नाही महाराज. संत हे आलेले अवतारिक पुरुष आहेत महाराज. ते त्या कार्यासाठी आलेले असतात महाराज. म्हणून आज एकनाथ षष्ठी हा एक पर्वकाळ आपल्याला साधतो महाराज. आणि त्याच्यासाठी जे एकनाथ महाराजांचा हा अभंग घेतलेला आहे महाराज. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तुम्हाला हरिप्राप्त, आता इथं हरी शब्द आलाय. हरी हा शब्द ब्रह्मवाचक आहे. सगुण निर्गुण अतीत. घेतो तुमचा हळूहळू मी, काय अडचण नाही. आज त्या दृष्टीतनं जर तिकडं तू असलास तरी आज इथल्या दृष्टीनं एक श्रोता म्हणून बसलेला आहेस आणि जिज्ञासू आहेस. हेच आबा आमचं भाग्य आहे. नाहीतर आबा करीत आला असतं तर काय केलं असं अडचण आहे. असो महाराज, विनोदाचा भाग नाही महाराज. कुठंतरी एकांद्र गुरुजींचं शब्द होते, कुठंतरी एकांद्र निर्माण व्हावं, कुठंतरी
बोलायला काय महत्त्व नाही महाराज, पण श्रवणाची माझी मोक्ष असे आहेत. श्रवण होणं महान महान कठीण आहे महाराज. षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. महाराजाला घाम फुटला पाहिजे, ते पुढं बसलंय. गुरुजी म्हणायचे तुमचं अज्ञान हे महाराजांचं भांडवल झाले. तुम्ही काय विचारी नसा म्हणून पाहिजे ते बडबडायला लागल्यात. नाही तर रजी सर्प जरा कळून सांगा म्हटलं असतं किती जणांनी महाराज अडकील म्हणता हे अभ्यास करावा लागेल महाराज. पण आम्ही तुमचं ते डोक्याच्या वरनं जातंय. कानात जाऊ दे का, बायकोला म्हणते एवढं डोकीच्या वरनं जातंय. घरात असेल दुसऱ्या दिवशी तिथं चालतंय. हो पाया पडूनच जाते. दुर्गे बारी तुझं विन संसारी. अरे ती काय उद्धार करेल काय. म्हणून संतांच्या वचनाला झोंबला पाहिजे प्रमेयाला महाराज. प्रमाण जे आहे तत्वमसी माकेवाळ प्रमेयाला झोंबलं पाहिजे महाराज. आणि ती त्यांची अनुभवात नाहीत महाराज. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय, हरी म्हणजे परब्रह्म, निकळ परब्रह्म. ते साधायचं असलं तर महाराज धरावे संतांचे ते पाय. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे मनी हत्या नाही. या संता या भजावे बसतोय की आपण. तनु मनो चरणे काय जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाशी सकल महाराज. संतांची सेवा घडणं फार कठीण आहे महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कारण का तुकोबाराने मागणं मागितले, विचारणा केली महाराज. कोण पुण्य त्यांचा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. म्हणजे सेवा करण्यासाठी संतांची भेट होण्यासाठी विशेष पुण्याची गरज आहे महाराज. सामान्य पुण्य वेगळं महाराज आणि विशेष पुण्य वेगळं आहे महाराज. निष्काम कर्मोपासना झाली तरच महाराज कर्माची साम्ये जशा विविधच्या पैसा भेटीची. गुरुला हुडकाय जाऊ नका महाराज. मला आणि विक्षेपे 2 दिवस निवृत्त करा तुम्ही. गुरु तुमची वाट पाहिजे. कारण का पुष्कळ मिळतात महाराज. पण साधक गुरुजींच्या भाषेत बोलायचं झालं तर आमचं वांद पण फिटावं म्हणायची. कारण का महाराजाला महात्म्याला विकृ असतच नाही. असलं तर नवसाने एकाग्र झालं तर. कारण का त्यांचा ज्ञानवंश आहे महाराज. काय आहे घरात जावं आणि सांगावं त्यांनी आमचा मुलगा जा तिकडे अजून इथंच बसलेस. आणि कुठे गेलं तर काय चाललंय तुमचं ऊस किती गेला ती घरात बाहेर चल म्हणे. धुतो महाराज मी नव आम्ही गमतीन सांगतोय महाराज.
कारण का तिने विचारावं तुमचं काय काय आहे, कसं चाललंय, मग भाग्य म्हणायचं. भाग्य यायला म्हणतात. 100 टन ऊस गेला, 4 गाय आहेत, 4 पोरं आहेत, 2 डॉक्टर आहेत, 2 मॅनेजर आहेत, पैशाचा ढीग आहे, याला मात्र खायचं सगळं बंधन आहे. तरी म्हणते पुण्य आहे, भाग्य आहे, कृपा. अरे कृपा म्हटले महाराज. पुण्य फळले बघुता दिवसा, पुण्य फळले बघुता दिवसा, फळले बघुता दिवसा, पुण्य फळले बघुता दिवसा, भाग्य उदयाचा घडला, भाग्य उदयाचा फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तैसा. आज संत जन पावर, आज पेटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. देवाकडे गारानं गाठलं तर 12 वर्ष झाले अजून का नाही म्हणून आमची साकडी रोज आहेत महाराज. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे हो. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. हरिविन प्राप्ती नाही, तेने साधती साधने, तुटती भवाची. बघा मगाशी या अध्यासवाद बरासात आबांनी सांगितलं आहे, मी थोडा सांगणारच. कारण का आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे किंवा व्यासपीठाचा असा नियम आहे, जिथनं पाया घातलाय का नाही तो उपडून काढायचा नाही, त्यावरच इमारत रचायची महाराज. बरोबर आहे ना? नाहीतर कोण म्हणते ज्ञान खराट आहे, मिठासारखा आहे. आधी घातलं तर खराट होतंय, कमी पडलं तर आळणी होतंय. त्याला ज्ञान म्हणतात होय रे. आणि ते बायकोला शिकवू, आमच्या पुढं तरी बोलू नको. अरे काय काय जगाला सांगणार महाराज तुम्ही. आणि हेनच महाराज जगाची जग वाटायला लावलं नाही, वाट लावली. पोट जाळायचा धंदा आहे महाराज. आम्ही त्यावर या पोटा कारली गा झालो पांढरी जेवणा.
या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. पोट म्हणजे आशा, वासना अनंत जन्माचे आहेत महाराज. आणि ते पोट भरण्यासाठी झालो जनाशी पांगिला म्हटले महाराज. आपण कोण आहोत एवढं तरी कळलंय. मूळचा आपण राजे आहोत. मूळचा आपण कोण आहोत? राजे महाराज. पण राजेपणाला विसरलो आणि दारुद्वारी भीक मागायला लागलोय. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. राजा निधीला निज मंदिरी सुबन शेजेवरी आणि भिकारी होऊन भीक मागे अंतेजा घरी. राजा निजलाय कुठं? राज मंदिरात. झोपलाय कशावर? फुलाच्या शेजेवर. पण महाराज स्वतः भिकारी होऊन भीक मागायलाय अंतेजाच्या घरात. आमचं काय झालंय बघा. काय झालंय बघा. आता बघू नका, घरात गेल्यावर बघा काय काय झालंय. असो महाराज. एकनाथ महाराज हा महाराज दिव्य भव्य पुरुष होता महाराज. त्याला शांती ब्रह्म म्हटलं महाराज. काय म्हटलं? म्हणून शिरकंड्या 12 वर्ष पाणी व्हायला हो. 12 वर्ष फार आम्हाला दाणे आणि ना पाणी आलं. आबा पाणी लिहिलं की तिथे काय बसलाय त्याचा रोग आलाय. शिरकंड्या पाणी 12 वर्षी वाहत होता. एकनाथांच्यासाठी नाही, गिरिजीच्यासाठी. मी म्हणे कथा आहे तशी महाराज. कथा म्हणजे तसं चरित्रच आहे त्यांचं. कुठला बावा घेऊन आलास? बावाला की इथं तोंड वाकडं झालं. रात्रीचं 12 वाजता चोर आले. चोरी केली आणि फिरायला लागले. आणि त्यांचं दर्शन झाल्यावर डोळं गेलो. कुणाचं? एकनाथ महाराज देवाला बसलेले होते महाराज. आणि मग थडाकल्याने गजबजा झाली. गजबजा झाल्यानंतर जागे झाले. हरिपंडित हे सगळी गोळा झालीत महाराज. हरिपंडित म्हणला ह्यांना ठोकूनच काढायचे. आता चोरांना ठोकून काढायचे. एकनाथ म्हणलं म्हणजे थांब जरा बाळ, थांब, मी सांगतो तुला थांब. म्हणजे तिने आतापर्यंत चोरी खाली केली का नाही? ठोकं खाल्यात का नाही? खाल्या. ठोकं खाऊन जर तिथे आपला धर्म सोडत नाहीत तर आम्ही महाराज लोकांनी आपला धर्म सोडावा का? कोण शिकवणार आहे? नाव सांगा. त्याला म्हणतात शांती. आंघोळ घालायला पाणी गिरिजेनं तापवलं महाराज. त्या एकनाथ महाराजांची दृष्टी पडल्याबरोबर अंध होतं ते दृष्टी आली महाराज. आणि महाराज जातो, चुकलो आम्ही. नाही तुम्ही चुकला नाही, शहाणायचा म्हणले. आंघोळ करा, भोजन करा. आणि जाताना हाताला 4 अंगठ्या काढून दिल्या. गिरजा म्हणले या पुरुषाची कुणी उंची माफ व्हावी. तिला म्हणतात बायको. आणि तिच्या ह्या भावासाठी देव पाणी वाहत होता महाराज. 12 वर्षे श्रीखंड्या म्हणून पाणी वाहत होता महाराज. तिथं एक द्वारकेला जाऊन बसलेला होता धरणकरी. या बाबाची भेट व्हावी म्हणून महाराज. रुक्मिणी मातेला कळलं ते 12 वर्ष झाल्यानंतर, तपश्चर्या झाल्यानंतर कुठं नाही कुठंतरी प्रगट व्हावं लागतं महाराज. हे साधनेचं एक महत्त्व आहे, लक्षात ठेवा. साधना कधीही फुकट जात नाही. पण साधनेतलं वर्म जर चुकलं या वर्म फेरा पडेल. थोडं साधन असून दे महाराज, पण वर्म जाणून. म्हणून साधना करत असताना परवा एका महात्म्यानं सांगितलं, तुमची सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे कर्मापासून नामस्मरणापासून मुक्त होईतोपर्यंत संतांच्या सानिध्यात राहून सेवा करा. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे, तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. कारण का परमात्माचा गुंता एका जन्माचा आहे महाराज. एका जन्माचा नाही, एका अवस्थेतला आहे. कारण का शिवाजीतली बायको जर जागृतीतली असली आणि स्वप्नात एखादी गंमत करता आली तर कंची गोड वाटते का? मग तिथली इथं आहे काय? आणि हिथली मग ते रात्रीचीच बरी होती. आता हिथली तिथं नाही, तिथली तिथं नाही महाराज.
पण ह्या दोन्ही बी तिथं नाहीत. म्हणजे तुमचा आमचा संसार जो आहे तो महाराज एका अवस्थेतला आहे महाराज. म्हणून संसारातली दुष्कानी महाराज म्हणजे प्रपंचातली दुष्कानी फार कमी आहे महाराज. पण हा जो संसार आहे उपजनेने निमणे साचजी जे तया न हो संसार, म्हणजे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हा खरा संसार आहे महाराज. अण्णा कितवा जन्म तुमचा माहिती नाही? शर्ट तरी कितवं बारशापासून गुरुजींच्या भाषेत विचारतो मी. किती जन्म झाला तेरा, जन्म झाला फेरा गणित नाही जी, एवढंच म्हणूया आपण. मोजता येत नाही मला, कारण का जीव ईश्वर अनादी पदार्थ 6 सांगितले महाराज. किती? 6. माया तिचा ब्रह्म त्यांचा संबंध, माया ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव आणि ईश्वर यांचा भेद, हे 6 अनादी आहेत महाराज. त्यातले अनादी अनंत ब्रह्म आहे. अनादी आहे पण अनंत आहे, ब्रह्म आहे. अनादी ती आहे पण शांत आहे, म्हणजे बाद होती, म्हणजे ते अनादी शांत आहे. आणि जीव आहे तो साधी शांत आहे महाराज. म्हणून अनादी का घातलं, हा एक आबादीचा प्रश्न मोठा आहे महाराज. ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही त्यालाच अनादी म्हणावं लागतं. कारण का उत्पत्ती झाली मांडलं तो पदार्थ सत्य असतो, व्यवहार सत्तेतला असताना. आणि तुमची उत्पत्ती एकदा मानली ना तो पदार्थ सत्य ठरतो. सत्य पदार्थ तुमचा ज्ञानाने निवृत्त होणार नाही महाराज. म्हणून भासमान आहे महाराज. आलं का लक्षात? म्हणून अविद्या ही महाराज का ज्ञानानेच निवृत्त होते महाराज, तर ती अज्ञाने ज्ञान त्याच्या विरोधी आहे महाराज, क्रिया विरोधी नाही महाराज. आणि मग कर्मानं मोक्ष नाही, ज्ञानानंच का मोक्ष महाराज, तर हे भासमान आहे महाराज. आणि अनादी का सांगायचं, त्याची उत्पत्ती सांगायला लागली तर तो पदार्थ सत्य असतो महाराज. हा घट आहे, मग घटाची उत्पत्ती तुम्ही सांगणार अमक्या कुंभारानं अमक्या मातीपासून अमकं हे केलं. जग कुणापासून झालं हो? जीव कसा झाला? झालाय का केलाय? मानलाय. झालाही नाही केलाही नाही महाराज. काय केलाय? मानलाय. अविद्या कल्पना विद्या केवळ कल्पना आहे महाराज. केवळ काय आहे? कल्पना आहे महाराज. मग मायाउपाधी शिव बोली तुम्ही जीव झाला ना, मग मोकांडीवला शिव तुमचा जाणार नाही. असं मग त्या मातेने सांगितलं, बाबा तू ज्याचं ध्यान करतोस, तुला जो प्राप्त देव पाहिजे आहे ना, तो एकनाथ महाराजांच्या पैठणला कोणतरी एकनाथ महाराज आहेत, तिथं तो शिरकंड्या म्हणून काम करतोय. आई भाजी कसली आणायची, कुणी म्हणायचं जाऊन भाजी घेऊन यायचं मुलगुडाच्या भाज्यातनं. त्यांची भांडी घासून ठेवायची देवाची, कुणी शिरकंडे आणायचं. पाणी आणून द्यायचं कोणी शिरकंडे. कुणाचं कुणाला पुजायला गंध उघडून द्यायचा तेनच.
उदबत्ती आणून द्यायची. कुणाची पूजा होती? आबा गुरुजी कोण देत होता? देवच देतोय महाराज. हे सगळं इथं चाललेलं होतं ठीक, पण देव कळला नाही महाराज. कुणाला? एकनाथाला देखील कळू दिलं नाही. काय तुमचं आमचं महाराज. ते कार्य व्हायचं, करायचं होतं तर त्यांना काय अंतर्ज्ञानानं कळलं असतं महाराज. पण ईश्वराला जिथं कार्य करायचं असतं ना, तिथं काहीतरी तो त्याच्याकडे ती ताकद आहे. मग त्याला काय ईश्वर म्हणायचं महाराज? त्यालाच का देव म्हणायचं? हो, कर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे महाराज. संतांच्या घरात मला कार्य करायचं आहे ना, त्यांचा सेवा ऋणी आहे ना मग कसं काय होणार महाराज? कळलं असतं तर मग महाराज नाही केलं महाराज. आणि मग त्याला सांगितलं. महाराज कीर्तनाला उभा होते, श्रीखंड्या इकडे तिकडे देत होता सगळं. टाळ आणून द्यायचं तेनंच, मृदंग आणून द्यायचा तेनंच, नसला तोर लावायचा तेनंच, ध्रुपद म्हणायचं तेनंच, सगळं गोळा करून ठेवायचं तेनंच. पण ते आलं, पाया पडलं आणि बसलं नाही. कीर्तन झाल्यावर महाराजांनी म्हणाला, शिरखंड्यात तुमचा कुठं आहे? शिरखंड्यात इथला कुठं आहे? श्री शिरखंड्याने ऐकल्यावर थांबल म्हणता. झूम बघूया म्हणजे कुठंतरी असेल. त्यांना काय हो, साहित्य ठेवतो. सगळं हे झाल्याशिवाय महाराज झोपल्याशिवाय झोपत नव्हता. हे देवाचं काम आहे. हां, त्यांची व्यवस्था लावल्याशिवाय आणि आम्ही महाराजाला कुठणार असा विचारित नाही महाराज. हे आमचं काम आहे. टाटात आलाय, नमस्कार सोडला महाराज, पाया पडाय. अरे वाक म्हणायला लागतंय महाराज. अहंकार जाण्याची ती एक महाराज प्रक्रिया आहे, संतांनी शिकवली आहे महाराज. असं महाराज. आणि त्या निमित्तानं स्पर्श होईल, त्या निमित्तानं दृष्टी पडल, त्या निमित्तानं दोन शब्द तुझ्या कानावर पडतील महाराज. हे त्याच्यातलं वैभव आहे महाराज. शिरखंड्या कुठं आहे? इकडं तिकडं बघितलं. मग त्यांचा एक सखा म्हणून त्यांच्याकडे एक माणूस होता, हरिपंडित होता. 4 लोक फिरली, इकडं नाही तिकडं नाही. हा, त्यांचं लय जमतं. झोपायला एखादं तिकडं गेले असेल म्हणजे सकाळनं बघूया. म्हणजे काय करूया? सकाळनं बघूया. सकाळी आला तो माणूस, श्रीखंड्याला आला. त्याने विचारलं, श्रीखंड्या तुमचा कोण? कोणी विचारलं? एकनाथ महाराजांनी. श्रीखंड्या म्हणता, श्रीखंड्या तुमचा कोण म्हटल्याबरोबर, हा आमचा श्रीखंड्या कोण? ओ श्रीखंड्या देवाचा, देव कृष्ण म्हटल्याबरोबर एकनाथ महाराज धाडकरनं पडलेत महाराज. आमची बटणं तुटली असती. देव माझ्या घरात 12 वर्ष लागली, जाहिराती केली असती आम्ही महाराज. देवाला मी 12 वर्ष राबवला. किती मूर्खातला मूर्ख आहे मी महाराज. संतांचं सोंग काढता येतं महाराज, पण संतांचं ब्रीद वेगळं आहे महाराज. पडलं धडकरणं महाराज. धावा केला महाराज. धावा केल्यानंतर त्याची भेट झाली. संताविन प्राप्ती नाही, आयशे वेद देते ग्वाही. त्या श्रीखंड्याला एकनाथ महाराज जर म्हटले नसते तर देवाची प्राप्ती झाली नसती महाराज. ते का जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. त्यांना शांती ब्रह्म का म्हटलंय? एकनाथांचं चरित्र सांगायचं झालं तर आज कीर्तनच त्यावर होईल महाराज. महान मोठा पुरुष होऊन गेला महाराज. 108 वेळा गंगेला स्नान करायला गेल्यानंतर जातीचा मुसलमान पान खायचं आणि बसायचं त्यांच्या वाटेवर. आले की अंगावर थुकायचं, परत जायचं एकनाथ महाराजांनी. आंघोळ करायची, आले की आणि परत थुकायचं महाराज. 108 वेळा अंगावर थुकले, राग यावा म्हणून. पण राग आला, महाराज पाया पडले. ते चुकलं महाराज. अरे चुकलं नाही म्हणजे तुम्ही माझ्यावर उपकार केलेस. रोज नेहमी मी एकदा आंघोळ करतो, तुझ्या निमित्तानं 108 वेळा गंगा मातेचं स्नान झालं.
एक बामण होतं, पोरगीचं लग्न टटलं तर आणि मग पैशाला फिरत होतं मला. मग आमच्यात हरिपाठाला देवळा जे असतात किंवा चव्हाट्यावर जे असतात त्यात काय निघाला आज कुठं आहे काय विचारत्यात तिथं बसून, का तुझ्या बाबाचं खात्यात येऊन बघ की जरा. आमच्या घरात विचारत्यात मीठ कमी जास्त आलं म्हणजे आता आमचं कसं वाट लागल, खाऊन चट्टावलायच म्हणते. आणि असलीच म्हणणारी भेटायला पाहिजे दादा, तर घरातून बाहेर निघतंय, नाहीतर हे लय हलकट आहे. गुरुजी म्हणायचे खरा भाग्यवान ठेंगडच देणारी पाहिजे, आलं की खेटरान मारणारी पाहिजे. घरात थांबल म्हणता तुमच्यासारखा मालक नाही, तुमच्यासारखा मालक नाही, लागली करायला की मग दुर्गट भारी. हरिपाठाला जाऊ कशाला पाऊस लागायला लागला राहिलंच. अरे रात्री का आलं नाही, तिथं डोचकं दुखायला लागतं, तुला काय रोग आलता काय काय चाललंय रे, अवघड आहे. घरात लुटून काढतंय, हातरून घालतंय, नसलं तर परड्याला धुनत होतंय. देवळात हरिपाठाला काय केला नाहीस, नाही हातरून कोण घातलेलं नाही म्हणतंय, अजून कोण तिथं आलेलं नाही, हातरलेलं नाही, साहित्य आणलेलं नाही. हे वारकऱ्याची लक्षणं म्हणतात. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी. हे बघ आता काय बडबडायला सोय चांगली झाली आहे. तुमचं कीर्तन फोन वगैरे काय करायचं ते काय म्हणतात त्याला, आणि शेतात बसून ऐकायचं आणि संध्याकाळी बोलायचं. काय करायचं अभ्यासनी, काय करायचं गुरु. तसं जरा चार चाली झाल्या लांब झाल्यासारख्या म्हणजे कामच भागलं. आणि कोण जातोय बोधाकडं, जरा राग काय रात्री दादा केलाच घायाळ करतोय मला, तेवढा बाहेर गेलास. रस स्वाद आहे महाराज, तो स्वर चांगला आहे, अंतर्मुख करतो महाराज. स्वरात जर अडकला तर त्याच्यासारखा घात नाही महाराज, तो कानाचा एक असो महाराज. ब्राह्मण होतं, पोरगीच्या लग्नासाठी फिरत होतं महाराज. चव्हाट्या बसले, इकडे म्हणते काय पाहिजे आहे, पोरगीचं लगीन तटले म्हणजे मला 200 रुपयाची मदत करा. 200 का 400 देतो म्हणजे. पण तिथं एक बावा आहे, त्याला काय करायचं, राग आणायचा. केवढं सोपं आहे का, 200 का तुला 400 देतो, पण त्याला तेवढा राग आणायचा म्हटले. काय अडचण आहे महाराज. गेलंच ते महाराज. गेले महाराज देवपूजेला बसलेले होते. खरोखर एकनाथ महाराज देवपूजेत होते महाराज, आणि पूजा करावी देवाची महाराज. देव पूजून पहावा, पिरून शेतात जायची आणि भिकाऱ्याला वाढून अतिथीला वाढून आशीर्वाद घ्यायची म्हटले महाराज. कारण का ती अंतकरणाची एक आबा मशागत आहे. सकाळी प्रसन्नता असावी, देव पूजावा आणि ठसावा आणि दिवसभर जावावं. पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोशे मन, झाली हाव बरी परत माघारी येत नाही. काय महाराज किती सुंदर सांगून दिले महाराज. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोशे मन, झाले हाव बरी. मन हावरं व्हायला पाहिजे. कुणीकडं कवा गावाला गेली ती पण होय नव का, गावाला गेली 2 दिवस आलेलं नाही, तिकडं हावरं होतंय महाराज. झाले हाव बरी परत माघारी येत नाही.
कारण का महाराज, मनाचा एक गुण चांगला आहे पण लवकर लागत नाही महाराज, हीच अडचण आहे. सगळं तुम्हाला साधता येईल पण मनाचं जरा बघा जमतंय काय. मला तरी अजून जमना झालंय, बघूया केव्हा जमतं. या जन्मात जमलं तर त्या आबासारख्यांचा आशीर्वाद मिळाला तर जमल दादा. कारण का त्यालाही कुणाचा आशीर्वाद लागतो. पण आशीर्वाद लागतो म्हणण्यापेक्षा आशीर्वादाला पात्र होणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे. संतानाने देवांना आशीर्वाद करा म्हणायची काय गरज नाही. तुम्ही आशीर्वादाला पात्र झाला ना, आशीर्वादाला प्राप्त झाला ना, तर ते सहज आशीर्वाद मिळतोच. मला आपली पात्रता असायला पाहिजे मला, हे महत्त्वाचं आहे महाराज. आलं ते तिथं, आता मन राहत नाही तिथं, लक्षात ठेवायचं. कारण का मनाला एकदा चटक लागली अगोदर त्याला दावावं लागतं महाराज. गुरुजी म्हणायचे पिंडका आहे तसं व्हायला पाहिजे. इकडं पिंडकं, त्याला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, थंड नाही, ऊन नाही, अंधार नाही, अमुषा नाही, पौर्णिमा नाही. कुठं झाडीत कुठं पाहिजे तिकडं जात आहे का. हरिपाठाला तसं येत नाही का. मनमार्ग गेला तो तेथे मुकला, मनमार्ग गेला तो तेथे मुकला, मनमार्ग गेला तो तेथे मुकला, मनमार्ग गेला तो तेथे मुकला. हरिपाठी फिरवला तो तिथं, हरिपाठी फिरवला तो तिथं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य महाराज. कारण का मनाच्या पाठीमागे जाऊ नये, मनाला प्रसन्न करा म्हणून सांगितले. मन आपल्या ताब्यात यायला पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन, सुख इच्छा ते पावे. सगळा तुमचा आमचा जो व्यवहार आहे तो महाराज मनावर आहे. विषयासक्त मन आहे ते बंधाला कारण आहे. आणि विवेकासहित वैरागी घेऊन जे मन उठलेलं आहे महाराज ते मोक्षाला कारण आहे महाराज. मग आता तिथं लाचावले मन लागली गोडी, ते जीवेनं सोडी ऐंशी झाले महाराज. एकदा तिथं ते लाचावलं ना, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या, किंवा आवडे रूप काय ते प्रमाण कुठली लावशीला ती लागत्या तिथं महाराज. मनाला एकदा तिची गोडी लागली, लाचावले मन लागलीची गोडी, जिभेनं सोडी ऐंशी झाली महाराज. आता दृष्टी पुढे यायचा दूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा महाराज. आणि मग एकदा मन ही कल्पना आहे. कसला पदार्थ आहे आबा तो, पांढरा तांबडा काळा कसला पदार्थ आहे काय त्याच्याबद्दल सांगत नाही, सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. पण फजिती त्याच्याशिवाय होईतच नाही. सगळी फजिती झाली मनाच्या ताब्यात जाऊन महाराज. आणि तेच जर मन मनन करायला लागलं, तेच मन श्रवण करून मनन करायला लागलं, मनन करणाऱ्याला मुनी म्हणतात महाराज. मनन करत करत जर केलं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने निवृत्तीशी आले. मन मनरूपानं राहत नाही. पण महाराज असं लाचावलं तर महाराज असो महाराज बोलावा विठ्ठल ह्यावर हे निघालं. ते ब्राह्मण आले तिथं महाराज, सांगितलं त्याला, गेलं ते महाराज पायताना सगळं महाराजांच्या देवपूजेत होते महाराज. अगं गिरजे म्हणले, केवढा पाहुणा आतुर झालाय. आम्ही म्हटलं असतं काय कळतोय का नाही, देवपूजा माझी चालली आहे, जोड्या सकट आलाय, पाणी तरी मारून अंगाव घेतलं असतं. आमचं काय सोहळं थोडं आहे महाराज. पण आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवून
सांडेले संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषयमधून ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे तोंड विटाळाचे. यावर येतच नाहीत महाराज. गिरजे ब्राह्मणाला किती घाई झाली आहे बघ म्हणले. दर्शन घ्यायची लागली ती जेवण कर म्हटली. भुक्यावला असेल रा म्हणजे चुकतंय वाढतं. जेवण केलं. जेवायला वाढायला लागले तर महाराज हात धरला वाढ की म्हणे. तरी काय बोलली नाही. पुढं वाढत गेली. उठलं आणि चाट करणं पाठीव बसलं महाराज वाकलेले बोलून. गिरजा ब्राह्मण पडल म्हणले. गिरजा म्हणले हरिपंडिताला पाठीव घेऊन वाढायची सवय. तो धाकला पंडित आणि हा थोरला हरिपंडित. उबार कुमार पण असं जरी असलं महाराज की स्वतःच्या पोटाच्या पोरग्याला कळला नाही बाबा तू का आमच्यासारखा होता का. महाराज बी हबप नव्हता आणि तो बी दोन हेनं झालेला नव्हता महाराज. त्या काशीला पहिला नंबर काढलेला होता. म्हणून हरिपंडित म्हटलंय. संत म्हटलेलं नाही. पंडित वेगळा. शास्त्रात प्रवीण असण्याला त्याला पंडित म्हणायचं आणि शास्त्राचा अनुभव घेऊन जीवाचं कल्याण करणारा त्याला संत म्हणायचं महाराज. बरोबर आहे ना काय. पण हरिपंडिताला कळले नाहीत महाराज. म्हणून काशीला गेला महाराज. जेव्हा जायचं नाही कुणाच्या घरात. कुणाला घरात घ्यायचं नाही. आपण कुणाच्या घरात आमच्या सोहळ्याला बाद लागते म्हणले. आणि काही दिवसानं महाराज आलेच हरिपंडित. पैठणला आले. घरात राहिले. पण एक आजीबाई अशी होती तिनं 100 ब्राह्मण जीव घालायचं. 1000 ब्राह्मण जीव घालायचं एक संकल्प केला. चांगलं होतं तिचं अगोदर. 100 ब्राह्मणांना जीव घालायचा एक संकल्प केलेला होता महाराज. पण हळूहळू आज करूया उद्या करूया आज करूया उद्या. आमचं काय माहिती आहे काय हे 2 दिवसाचं झालं की मी रिकामाच. 2 दिवसाचं झालं की अरे शेणीत पेटलाच तरी 12 दिवस मागं राहत नाही. रिकामं कुठलं आले. न संपलं त्याचं नाव काय आहे संसार आहे. ती काय शिल्लक राहायचंच नाही त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. काय करायचं शिल्लक नाही राहत नाही त्यालाच परमार्थ म्हणतात. आणि जोपर्यंत करणं संपत नाही त्याचं नाव काय आहे संसार. हळूहळू गरिबी आली. खायला मिळेना झालं महाराज. पण म्हातारी झुरायला लागली हो. म्हातारी तुमच्यासारखा महात्मा भेटला की डोळ्यातनं म्हातारीच्या पाणी यायचं. विचारलं आबाने म्हातारे तुला काय दुःख होतंय. तर बाबारे म्हणले माझा एक संकल्प होता आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण. 1000 ब्राह्मण वाढीन असं एक संकल्प केला होता. पण काय दैवविषयात माझं हित. कारण का धन येणारे बी असते आणि जाणारे असते महाराज. मला गरिबी आली त्याचं काय मला दुःख नाही. पण ते संत जे ब्राह्मण वाढायचे होते ना त्यांना जीव वाटलं नाही हे मला दुःख व्हायला लागले. म्हणजे त्यांना सांगितलं त्या बाईला तू एक कर म्हणले. एकनाथ महाराज एक महात्मा आहे म्हणले त्याच्या घरी जावा आणि त्याला जीव वाटलं की 1000 ब्राह्मण जेवलेल्याचं पुण्य होईल म्हणले. ठीक आहे म्हणले. म्हातारी गेली. महाराजांच्या पाया पडली लांबनच. कारण का हरिपंडित होते जवळ. आमच्या घरात जरा भोजनाला यावयाची चे म्हणजे असलं काय बोलू नका जावा बाई. कुणी हरिपंडित हा म्हणजे त्यांचं मनोगत जाणून घेऊया. संत महात्मे फार फार खाली येऊन सांगतात महाराज. हां त्यालाच संत म्हणायचं महाराज. आमचं इंचवासारखा नांगा 20 थोडं नांगा ताट. म्हणून विचू बघितलं तर कोण पाया पडते म्हणता. बरं मारत्यात तरी काय केटरानंच मारत्यात. नांगा ताट आहे त्याला हेच आहे. आता सापाला विष ज्यादा का विचवाला हो. पण नागोबान कधी असा काढून फिरलाय का बघा. लीनच असतो मला. तुम्ही कळ काढली तर ते असं करते. म्हणून नाग दिसायला की आम्ही बी पाया पडतो. कारण का तेच नमतं महाराज. आणि इचून नमत नाही म्हणून त्याला हे दिलं असतं. हरिपंडित महाराज त्याला काय खपत नव्हतं हे महाराज.
संत महात्मे होते म्हणले, ऐकून घेऊया तिचं काय आहे ते एकनाथांचं, त्या म्हातारीचं. एकनाथ महाराज म्हणले नाही आपण देऊया ना म्हटले. तर माझी एक अशी इच्छा झाली, ते घडलं नाही आणि तुम्हाला जीव गावाला अशी माझी इच्छा झाली आहे. तर मी म्हणले जेवायला कोणाच्या घरला येत नाही. आमचं काय ते चालायचं नाही म्हणले, आम्ही कुणाच्या घरला पाणी प्यायला देखील जाणार नाही. ठीक आहे म्हणले, तू म्हातारी असं कर म्हणले, वाळा शिदा आणून दे आमच्याकडे, वाळा शिदा आणून ठेव, मग तुझ्या घरी येताव, आमची भांडी घेऊन येताव, 2 माणसांचं कर, हरी आणि मी. हरी सवळं करी आणि मी जेवणारा भोजन कसा, आणि मग जेवून येतो तुझ्याकडे. त्या म्हातारीनं सगळं काही केलं महाराज, आणि जेवायला बोलवलं, जीव वाढलं महाराज. पण एक स्त्रियांची अशी एक अंतकरणाची तळमळ असते, माझ्या हातचं काहीतरी खावावं, माझ्या हातचं काहीतरी खावावं. म्हणून एक लाडू तिने केलेला ताटात वाढला. अर म्हणजे शिवलं शिवलं शिवलं. कोण? हरिपंडित. असून ते म्हणजे आता पात्रात आले टाकाने, अन्न हे काय आहे? परब्रह्म आहे. आता हे म्हातारे तुझा म्हणले, तुला सांगितलं तर का नाही अगोदर, इकडे येऊ नको, आमच्या हरिपंडिताला काय ते सोसत नाही म्हणले, जावा तिकडे म्हणले. आता टाकायचं नाही का म्हणले. खालं महाराज प्रसाद म्हणून. तू पत्रावळ्या देखील काढायला यायचं नाहीच म्हटले. हरिपंडितच आमच्या पत्रावळ्या काढणार. हरिपंडितानं आपली पत्रावळी उचलली, ती पत्रावळी उचलली, टाकाय गेला. एकनाथांची पत्रावळी पुरडी नवं जेवलेलीच होती, नाहीतर का तशा रिकामी आणून ठेवतील की. ती टाकली, दुसरी तयार, तिसरी तयार, 1000 पत्रावळी निघाली. किती? त्यावेळी हरिपंडितीला कळालं हे कोण आहे ते महाराज, पण कळायला त्यावेळी राहिले नाहीत महाराज. अरे अरे म्हणले, म्हणजे देव कळायला सोपा आहे, पण संत कळायला फार फार कठीण आहे महाराज. आणि त्या संतांची जोपर्यंत भेट होत नाही महाराज, तोपर्यंत हरी आपल्याला कळत नाही. भेटावा का कळावा हा प्रश्न आहे. आबांची आमची भेट होत होतीच महाराज. ते म्हणतात आता आम्ही 12 वर्षी इथनं येऊन जातोय, त्यांची मला भेट नाही, माझी त्याला भेट नाही. आणि गुरुजींच्या ह्याच्यात जर असलं एक तयार झालं असतं महाराज मडकं, अरा काय सांगावं ते महाराज. गुरुजींनी ती अशी याला आकाशाला गवसणी घातली होती. भयंकर इच्छा होती साधकाची, होती तळमळ होती साधकाबद्दल. गुरुजींना समाजाची काय गरज नव्हती, समाजाला मानत नव्हते म्हणजे काय टाकावं म्हणत नव्हते, पण एकतरी साधक मला भेटावा म्हणायचे, जिज्ञासू भेटावा म्हणायचे. कारण का त्यांची ती ताकद होती. मी हे कुणाचं तरी ऐकून सांगत नाही, त्यांच्या ठिकाणी राहून मी हे भोगलं आहे 12-20 वर्ष, आणि म्हणून त्यांची शब्द मी तुमच्याबरोबर बोलतो आहे. मी माझं पदरचं काय सांगत नाही. आतापर्यंत मी 10-12 वर्षी गुरुजी गेल्यापासून इथं कीर्तन करतो आहे, ते माझं भांडवल काय नाही, माझ्या गुरुंचा आहे. ठोबार कुमार हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तिन्ही साधती साधने तुटती भवाची. जन्माला यायचं मरायचं, जन्माला ह्या भगबंध आहे, त्यांच्याशिवाय तो सुटत नाही महाराज. आणि हरी म्हणजे ब्रह्मा आहे. जीव ब्रह्मा आहे की ज्ञान झाल्याशिवाय बंधन तुटत नाही महाराज. कारण का अज्ञानानं बंध गळ्यात पडला, त्यालाच आद्यास म्हटले महाराज. आणि आद्यास निवृत्त करायचा असला तर संतांची ती भेट व्हायला पाहिजे. तेने साधती साधने तुटली भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही. अशी वेदाने देखील सांगितले, तुला ब्रह्म पाहिजे, देव पाहिजे ना, संतांना शरण जा. आणि मग एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तुमचं जे मनोरथ आहे, दुःख नको आणि सुख पाहिजे, सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ही जी जीवाची इच्छा आहे ती पूर्ण करतात. थोबार कुमारी भजन म्हणा.
दरबार तुम्हारे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे जे पाय तेने साधती साधने तुटते भवाची बंद. पूर्वार्थ झाला आहे आता. उत्तरार्थाचा हरी कोण एवढं बघूया आणि मग जे विठ्ठल देऊया. काय आता जरी वेळ झाली तरी असो महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी हरीचं ओळख करून दिल्या महाराज. त्रिगुण हे सार त्रिगुण हे सार निर्गुण हे सार गुणा सार त्रिगुण असार निर्गुण हे सार असार त्याचं नाव हरिपाठ. सारासार विचार. कारण का सार काय आणि असार काय कळणं याचंच नाव विचार करणं याचं नाव हरिपाठ. कारण का सार आणि असार मिसळून अध्यास झालेला आहे. त्याच्यातला हरी कोण आहे आपल्या ओळखणं. त्रिगुणासार दिसणार हे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिमन मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिमन मन व्यर्थ जाय. सगुण आणि निर्गुण आणि आगुण हे भगवंताची 3 रूपं धरलेली आहेत महाराज. सगुण साकार स्वरूप एक आहे. निर्गुण सगुण निराकार आहे. गुणासहित आहे पण आकाराला आलेलं नाही. त्यालाच ईश्वर म्हटले. हे रामकृष्ण आदी अवतार हे सगुण गुणासहित आहेत महाराज. कार्य करायला आलेले आहेत आणि त्याला अधिष्ठान असणारा ईश्वर पण तो हो गुणातच आहे. कारण का गुण घेतल्याशिवाय कार्य करता येत नाही. माया ही त्याची उपाधी आहे महाराज. आणि त्या मायेचंच कार्य म्हणून पुढचं हे 2 अवतार आहेत. कार्यरूपान आहेत. हे कार्यरूपान आहेत रामकृष्णादी अवतार आणि तो कारणरूपान आहे. आणि सगुण निर्गुण गुणा आगुण आगुण याच्याहून वेगळा तो हरी महाराज. कारण का तो गुणाच्या आतीत आहे महाराज. पण याती आहे आणि त्याती आहे महाराज. कारण का मगाशी तुम्ही सांगितले दिसणारं जगत हे महाराज कार्यरूपानं मांडलं तरी कारणाशिवाय कार्याची सिद्धी होत नाही. आणि आद्यस्थ मानलं तरी अधिष्ठानावातून आदेशाची सिद्धी होतच नाही महाराज. अलंकार सोनं असल्याशिवाय अलंकार होणारच नाही. आणि रज्जू नसती तर सर्पाप्रती ती आलीच नसती महाराज. तसं ते सामान्य जे आहे त्याला काही बोलता येत नाही महाराज. तो आगुण तो खरा
हरी आहे महाराज. त्रिगुणसार, निर्गुणेसार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरी मन मन. आणि त्या हरिविन जर मन गेलं तर व्यर्थ जाय म्हटले. अव्यक्त निराकार, जे अव्यक्त होतं ना, अव्यक्त निराकार नाही ज्या जेतोनी चराचर त्या हरीला भजे. जेतोनी, कारण का अजातवाद जग झालंच नाही. हो न झाला प्रपंच होणं शक्य नाही महाराज. पण महाराज दिसतंय ते काय. आता या दिसतेल्या प्रतीला येणाऱ्या जगताची संगती लावण्यासाठी तिथे एक माया नावाचा पदार्थ, अविद्या नावाचा पदार्थ मानावाला आला महाराज. तर मानत असताना तो स्वतःपासून विलक्षण अनिर्चने बऱ्याचशा भानगड. आता त्यात एक कीर्तन होईल महाराज, पण ही मला बाहेर नेऊन ठेवतील आता, कारण का मगाशी सांगितले 11 वाजून गेलंय. असो महाराज. आता तिथं काहीतरी मानावं लागतं. मानस असताना आबा सांख्याने मांडली तशी जर स्वतंत्र मांडली तर आपत्ती येते महाराज. म्हणून ती कुणापासून झाली हा एक प्रश्न आहे महाराज. तिची उत्पत्ती, तिला कुणी उत्पन्न केली सांगशील? जीवाने उत्पन्न केली? नाही, जीव कार्य आहे. जीव तिचं कार्य आहे महाराज. मग आम्ही म्हणतो ईश्वरानं, अरे ईश्वर तरी तिचं कार्ट आहे. पती उदय जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नवरी. काय 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 तुम्ही असा अभंग एखादा जर दिला महाराज धोतार फिरून जाईल का नाही? द्या की एखादा अभंग असा. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाचे नवरी महाराज. मग आता ती मानायची तर कुणावर मानायची महाराज? त्याच्यावरच मानायला पाहिजे. म्हणून मग अशी तुम्ही उदाहरण दिलं, शेवाळ कशावर झालं आणि आच्छादन केलं? ती झाली त्यालाच मानला, तिच्याच आश्रयावर आली आणि विषय कुणाला केला? त्यालाच. आश्रयही तोच आणि विषयही तोच. आश्रय विषय तो, म्हणून स्वाश्रया आणि विषया अशी तिला स्वतःहून विलक्षण आणि निर्वचने मिथ्या. हे मायेचं कार्य आहे महाराज. पण यातनं जर हरी उडकायचा झाला तर हे सगळं अव्यक्त निराकार नाही, ज्या आकार अव्यक्त निराकार आहे, नाही ज्या आकार जेतून. आता तिथनं चराचर त्या हरीला भजे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे हरी करणे, नाही नाही, ज्ञानदेव म्हणे त्याचा शेवट काय? ज्ञानदेवा रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी. हां, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणे. हे कळायचं झालं तर अनंत जन्माचं तुम्हाला पुण्य असावं लागतं महाराज. त्याशिवाय हरी कळत नाही. या सर्वाला अधिष्ठान असणारा, सर्वाच्या आधी असणारा, सर्वाचा असणारा तोच एक असणार त्रिकालाबाधित जो आहे. आहे नाही त्याच्याही पलीकडचा जो आहे, कोण्याही प्रमाणा ओ निधी असा जो हरी महाराज आहे, त्या हरीची जर भेट व्हायची असेल, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. संतावीन प्राप्ती नाही, 80 वेद देती एका जनार्दनी संत पूर्ण करती. म्हणून तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ
तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. झालेली सेवा तुमच्या चरणी, पांडुरंग चरणी, सद्गुरू चरणी अर्पण करून सेवेला इथं विराम. तुकाराम